नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। मध्य भारत की सबसे बड़ी कृषि प्रदर्शनी एग्रोविजन का आयोजन 21 से 24 नवंबर 2025 तक किया गया है और इस एग्रोविजन कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने विदर्भ के किसानों को संबोधित किया। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी आहेत। मान्य दादा आज या संपूर्ण आजच्या या सत्राचं तुमचा ब्रँडला पुरुष ठेवा आणि विकल्यावर 10-15% दुकानाचा खर्च करणे, एअर कंडिशनिंग, कोल्ड स्टोरेज लागेल आणि उरलेला पैसा तुम्ही बाजारात तुम्ही रिटेलमध्ये ज्या भावात कंझ्युमर भाजी विकत घेतो त्या भावामध्ये त्याला ऑर्गॅनिक भाजी विकत मिळेल, पण जो होलसेल मार्केटमध्ये जी किंमत आहे त्याचा दुप्पट भाव शेतकऱ्याला मिळेल, म्हणजे शेतकऱ्याचा प्रॉफिट वाढेल। आपण अनेक गोष्टी हळूहळू एकमेकाच्या साहाय्याने करण्याचा प्रयत्न करतो आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये प्रत्येक पिकापासून प्रोसेसिंग, इथेनॉल तयार होईल, मक्यापासून झालं, आता पाशा पटेल म्हणाले बांबू, अजून काय आपल्याला जसं पाहिजे तसं यश मिळालं नाही, पण आता माझ्याकडे माझा मुलगा आता एक 360 मेगावॅटचा विजेचा प्रकल्प टाकतो, त्याला सगळे क्लिअरन्सेस मिळाले। तो माझ्यावर नाराज झाला, कारण मी एन्व्हायरमेंट सेक्रेटरीला सांगितलं की याच्यानंतर जो थर्मल पॉवर प्रोजेक्ट टाकेल त्यांनी 20% बायोमासचा वापर मॅन्डेटरी केलाच पाहिजे, हे ऑर्डरमध्ये द्या। तुम्हाला मीच मिळालं का माझ्याच परवानगी यावी, मी कुठून बांबू आणून कुठून बायोमास आणून म्हटलं येईल, पण जबरदस्ती केल्याशिवाय होत नाही म्हटलं। आणि आता माझ्याचकडे मला रोज 200 ट्रक बांबू पाहिजे, 200 ट्रक। आता तुम्ही एक काम करा, बांबूचे रोपं आणा, यावेळी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आहे, ते पाशा पटेलजवळ आहे, त्याच्यावर वेगळं बसा आणि धुऱ्यावर तर लावा ना, पाणी द्यायचं ना खत द्यायचं, आणि उसासारखा बांबू कापा आणि मला आणून द्या, मी तुमचा विकत घेईन। आता आज भाव नाही, पण 2,500-2,500 रुपये। आता हे सगळा खर्चही कमी करायचा असेल तर लॉजिस्टिक कॉस्ट कमी केली पाहिजे। इथे आले, मी 16 वर्षापासून ओरडतोय की CNG वरचा ट्रॅक्टर आला पाहिजे, इलेक्ट्रिकवरचा ट्रॅक्टर आला पाहिजे, इथेनॉलवरचा ट्रॅक्टर आला। 1 लाख रुपये बचत आहे ट्रॅक्टर मागे, 1 लाख रुपये वर्षाची बचत आहे शेतकऱ्याची। आता सगळे हार्वेस्टर आपण बायोफ्युएल आणि इलेक्ट्रिकवर आणणार, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी। आणि म्हणून ऊस वाणा करता आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण CNGच्या किंवा इथेनॉलच्या ट्रॅक्टर होता आपला डिझेलचा खर्च अर्धा कमी होईल, म्हणजे आपली प्रॉफिट वाढेल। मग भारत सरकारकडनं मी महाराष्ट्र सरकारला मध्ये हार्वेस्टरची योजना मंजूर करून दिली की आपल्या शेतकऱ्यांनी हार्वेस्टर विकत घ्या। आणि आता मी मागे लागलो की हार्वेस्टर डिझेलवर नाही पाहिजे, हार्वेस्टर इथेनॉलवर, आयसोब्युटेनॉलवर, CNGवर, हायड्रोजनवर किंवा इलेक्ट्रिकवर पाहिजे। म्हणजे एकदम आता माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे, 1.5 तासात चालतो। मी आता काय केलं, बाजूला 3 एकर 4 एकर शिवून 30 एकर शेती बटेली घेतली, मदत करा। त्याच्यातून मी त्याला सांगितलं की पहाटे 4 वाजता ट्रॅक्टर काढ आणि जमीन नांगर, लगेच 3 तासाने वापस आहे, पुन्हा 6 तास लागतात त्याला। आता ते टेक्नॉलॉजी बदलली, म्हणजे मी सगळी जमीन फुकट नांगरली, माझ्याकडे सोलर पॉवर आहे,